मुझको इतना बताए कोई, कैसे तुझसे दिल ना लगाए कोई। रब्बा ने तुझको बनाने में कर दी है हुस्न की खाली तिजोरियां, काजल की सियाही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरियां। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी फिक्र में, रैन सारी तेरी खैर मनाऊं। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी फिक्र में, रैन सारी तेरी खैर मनाऊं। पतझड़ के मौसम में भी रंगी चनारों जैसी झनके सन्नाटों में, तू बीना के तारों जैसी। सदियों से भी लंबी ये मन की अमावस्या है, और तू फुलझड़ियों वाले त्योहारों जैसी। चंदा भी दीवाना है तेरा, जलती है तुझसे सारी चकोरियां, काजल की सियाही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरियां। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी फिक्र में, रैन सारी तेरी खैर मनाऊं। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, दिन बीते सारा तेरी फिक्र में, रैन सारी तेरी खैर मनाऊं। केसरिया तेरा इश्क है पिया, इश्क है पिया। केसरिया तेरा इश्क है पिया, इश्क है पिया। पिया इश्क है पिया, इश्क है पिया। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं। बदले तेरे माही लाके जो कोई सारी दुनिया भी दे दे अगर, तो किसे दुनिया चाहिए। तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए। किसी की ना मदद ना दुआ चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए। सुन
है तो मुझे फिर और क्या चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए। जब तक तेरी नींद न टूटे उगता नहीं है सूरज मेरा। ख्वाब रहे किस काम के मेरे, ख्वाब से प्यारा तू सच मेरा। सुनहार ये जिंद जान ये जख्मों बस तेरा छुआ चाहिए। तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए। किसी की ना मदद ना दुआ चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए। बदले तेरे माही लाके जो कोई सारी दुनिया भी दे दे, अगर किसे दुनिया चाहिए। हो आधा तेरा इश्क आधा मेरा, ऐसे हो पूरा चंद्रमा। ओ तारा तेरा एक तारा मेरा, बाकी अंधेरा आसमां। न तेरे संग लागे बांधे जो पीपल पे धागे, इस सुरम के धारे बहते हैं नजरे बचा के। बदरंग में सतरंगा है ये इश्क रे, जोगी में और गंगा है ये इश्क रे। बदरंग में सतरंगा है ये इश्क रे, जोगी में और गंगा है ये इश्क रे। माथे से लगा लूं हाथ छू के मैं पैर तेरे, हो रख लूं मैं तन पे जख्म बना सारे बैर तेरे। रुकना नी तू हुण रुसड़ा नी मैं, तेरा नी रहा तेना खुद भी मैं। दुनिया तू ही है मेरी पर नाना, अब नाना मैं नहीं आना। शहर तेरे जो फिर संग लागे, रखते वो हमको जला के। वो आधे झूठे वादे ले जा तू कसमें लगा के। रग रग में मलंगा है ये इश्क रे, क्यों लहू में ही रंगा है ये इश्क रे। हो बदरंग में सतरंगा है ये
रंगा है ये इश्क रे। ओ, गोल्डन गर्ल याच्या वाढदिवसासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. सुवर्ण महिन्याच्या आजच्या या गोल्डन जुबली सेलिब्रेट आगमन इथे आलेलं आहे. त्यांचं फार प्रेमाच्या सोहळ्यात औक्षण या ठिकाणी होते आहे. औक्षवंत होण्यासाठी माणसाला हे आशीर्वाद आणि भेट तर फार महत्त्वाचे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आजच्या या शो टॉपर्ससाठी, सुवर्ण वहिनींसाठी. आज त्यांनी गोल्डन जुबली आपण सर्वजण प्रेमाने आणि आनंदाने सेलिब्रेट करतो आहोत. वेट होल्डेड. सो औक्षणानंतर लगेच काही वेळामध्ये आपण केक कडे वळणार आहोत. प्रीतमच्या आवाजात सादर होत आहे. हो
चला बस बस बस. हा तुम्ही हा इथे बघा. सामने दिखा के लेंगे. जाओ कटे. हाँ होने के बाद आपण जो आहोत तो ठेवायचा आहे आणि ते माझ्या टाळ्या वाजवू शकतो. आपण हॅपी बर्थडे टू यू मग बाय बाय पुन्हा असं काय असेल ते सगळ्यांनी आजचा हा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी तुम्ही सर्व मित्रपरिवार आपले नातेवाईक वेळात वेळ काढून आहे. पण ऍक्च्युली वेळेवर आला की तो पाऊस थांबतोच. तर ते ऍक्च्युली हवामान खात्याची करून असं म्हणायला हरकत नाही. सो मीनवाईल तुम्हा सगळ्यांच्या वतीने आपण आता हा केक कट करण्यासाठी जातो आहोत. Can we have some 9 or something on the stage? बरोबर की नाही? सो ते ज्यावेळेला करते त्यावेळेला आपण पण असं छान घेताना घाई करू नका, पण नाही पाडण्यासाठी घाई करायला हरकत नाही. हा नाही येते मला माहिती आहे ती कसं आहे ना ते हा ओके. सो ऑन व्हेरी स्लो नोट बालजी तुम्ही काउंट द्या.
गांधी भाई आप थोड़ा पीछे होकर इस्तेमाल करो ना पीछे हो ना यार। केककटिंगच्या सोबतीला आपण आता शूटिंग नाही करावं करतो आहोत. शूटिंग नाही करावं सो आजची एकत्र आहोत आणि ह्या कार्यक्रमातून मला केक आता आपण समजून करायला हरकत नाही. सुवास मंडळी पण थोडंसं आता स्टेजवरती यायला हरकत नाही. जास्त लांब राहू नका. मी आता अनेकांना एकमेकाला पद्धतीने कारण हा प्रति कुटुंबाचा कार्यक्रम जेव्हा असतो त्यावेळेला म्युझिक गप्पा आणि आपण गाण्याच्या व्हेरी गुड सुपर प्रीतम आणि पूजा आपण सगळ्यांसोबत आहे. तिन्ही गाणं सॉन्ग आणि चला चला केक काढ आहे. मीनवाईल सतीश मंडळी Yes, sir. Ready, ready. Ready? इथं बघा सर. Just close. इथं बघा. Smile, sir. Once again. सो मी आज जास्त ते लांबट नाही लावणार आहे कारण आजच्या कार्यक्रमात अनेक जण आहेत, अनेकांना भेटायचं आहे. पण स्टील मी ताईपासून सुरुवात करतो आहे. सुवर्णा वहिनीचा स्वभाव आणि सुवर्णा वहिनीची एकंदरीत सगळं सामावून घेणं आपण सगळ्यांना माहिती आहे. राईट फ्रॉम बिगिनिंग इतकी वर्ष तुम्ही आता एकत्र बघतात. पण स्टील आजच्या ह्या मोमेंटला वेन शी इज क्रॉसिंग हर गोल्डन जुबली इयर, व्हॉट आर युअर फिलिंग्स? तुम्ही त्याला काय शुभेच्छा द्या? शुभेच्छा या की शतायुषी भव आणि चांगलं आरोग्य मिळू दे. बाकी सर्व काही आहे तिच्याकडे. 2 मुलं आहेत, व्यवस्थित आहेत, अख्खा कुटुंब चांगलं आहे, लक्ष्मी कुटुंब, 2 भाऊ भाऊजया आणि त्यांची मुलं आणि मी, माझा संसार, हे आमचं तिघांचं कुटुंब खूप छान आहे. मी एक किस्सा पहिला सांगू इच्छिते जो माझ्या आता लक्षात आलाय की मिनू, म्हणजे आम्ही त्याला मिनूच म्हणलो. एकदा कॉलेज असे माझ्याच कॉलेजला होती आणि सुहास आणि ती एकदा मला लग्नानंतर ब्रिजवर भेटले. लांबून सुहासने बघितलं की मिनू ताई येते. तर असं दोघंजण असे हे झाले आणि एकदम असे एकमेकांपासून असे दूर लांब उभे राहिले, जसं काय मी बघितलंच नाहीये दोघांना. सो मला तो प्रसंग आज आठवला की त्यावेळी म्हणजे झालेली त्यांची म्हणजे स्थिती. कारण मिनू आणि सुहासचं दोघांचं लव्ह कम मॅरेज असं लग्न आहे आणि प्रथम मी बघितलंय. सो आणि मिनूचा स्वभाव शांत आणि सांभाळून घेण्याचा
काय सांगत नाही पण खरंच खूप चांगली आहे. आय एम व्हेरी लकी की मला अशी भाऊसाहेब मिळाली. क्या बात. आणि देव तिला दीर्घायुष्य देव, अखंड छान आरोग्य देव, या माझ्या मनापासून तिला शुभेच्छा. Thank you. धन्यवाद. मी जास्त बोलत नाही. थँक्यू Speaker सोडत नाही. माझ्याबद्दल माहिती दिल्याबद्दल तिथे खूप खूप आभार. धन्यवाद. मिलिंद या कार्यक्रमाच्या 50व्या कार्यक्रमाच्या विनोद आम्ही होतो तिला दीर्घायुष्य आणि आरोग्य, महत्त्वाचं आरोग्य ते लाभो. आणि इकडे उपस्थित झालेले या कार्यक्रमाला त्यांचे या कुटुंबियांना आम्ही धन्यवाद करतोय. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द सांगतो. पहिले तर मला माझ्याकडून मी तुला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि दुसरं सांगायचं म्हणजे की माझी भाऊजे जाऊ नसून लहान बहीणच आहे. कारण काय होतं, प्रत्येक आमचं जे फंक्शन असतं, काही असं गणपती असो किंवा कृष्ण जन्म असो, त्यावेळेस तिचं मला एवढा सपोर्ट होतो ना, मीनू आहे मग मला काहीच प्रॉब्लेम नसतो. पण ती आली की पूर्ण मदत करणार सगळ्या बाबतीमध्ये. काही असेल तरी ती पुढे कशी काय करू. त्याच्यामुळे आम्ही दोघे असतो ना की आम्हाला कधीच असं कोणाची तिसऱ्याची गरजच पडत नाही. आम्ही दोघे व्यवस्थित सगळे काय असेल गणपती असो किंवा काही असो तर आम्ही व्यवस्थित दोघी जणी मिळून ते पूर्ण तयारी करतो त्याची सगळी. त्याच्यामुळे मला तिचा खूप सपोर्ट आहे आणि त्याबद्दल तिचे मी धन्यवाद मानते. तिला धन्यवाद करते की तिच्यामुळे मी कुठलाही कार्यक्रम व्यवस्थितरित्या करू शकते. आणि आज तिला खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडून. आणि अशी दीर्घायुष्य मिळव तिला. आणि आपण अजून 75व्या वाढदिवसाला पण तिच्या भेटूया. अगदी 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 क्या बात आहे. आता मी जास्त वेळ नाही घेणार पण सुवासदा युवा म्हणजे मला माहिती आहे ते खूप तुमच्यातलं बोलणं झालंय इतके वर्ष. पण हाऊ यू फील नाव? सर्वप्रथम आलेल्या उपस्थित तिच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. प्रत्येक जण सोहळ्यामध्ये येतात. हा आनंद द्विगुणित करण्याकरता आपण येऊ आमच्या कार्यक्रमाची जी शोभा वाढवतात त्याबद्दल मी प्रथम तुमचे आभार मानतो. आणि माहिती थोडीशी चांगली दिलेलीच आहे. पूर्वार्ध झाला, उत्तरार्ध मी सांगेन. प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणार सोबत तिचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे पूर्वाश्रमीची मीनू हे शेजारीच राहायचे. तिचा स्वभाव शांतच आहे. पूर्वी शांत होता, आजही शांत. राग हा तिच्या मला वाटत नाही, तिच्यापेक्षा दुप्पट मी रागावतो. पण तो शांततेने प्रश्न सोडवायचं काम ती करते. या 50व्या वर्षी 50 तरी जुलै झाला पण हा सोहळा आज साजरा करतोय. पण निश्चितपणे हा जो आमचा प्रपंच आहे, 2 मुलं आहेत. आई नसल्याने वडिलांप्रमाणे आणि आईप्रमाणे आमची वहिनी आणि ताई यांचं जे आमचं आम्हाला मार्गदर्शन, पाठिंबा, सोबत हे आहे. त्याच्यामुळे आज जो मी आहे यशस्वी आहे. आणि आज फक्त या कार्यक्रमाला मला थोडंसं ज्याची जाणीव होते, ज्यांच्यामुळे मी एवढं घडलो असे माझा मामा नाही आहेत, जाणीव होते. निश्चित मामा वरून आम्हाला आशीर्वाद देत असेल. तर त्या सर्व याच्यामध्ये मीनूसाठी आमचा मामा सुद्धा आज सोहळ्याला आला असता, आनंद द्विगुणित झाला असता. पण आजचा कार्यक्रम हा मीनूचा असल्याने तिने माझ्यासोबत एवढी 50 वर्ष काढून, म्हणजे पहिली 25 वर्ष घरी आणि 25 वर्ष माझ्याबरोबर जी सोबत दिली आहे, साथ दिली आहे. तर माझ्या वतीने तिला यापुढे कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा काही माझ्यामुळे त्रास होऊ नये आज वाढदिवसाच्या दिवशी हे प्रार्थना देवाकडे करतोय. आणि तिला उदंड निरोगी, जसं माझ्या दादाने सांगितलं, निरोगी आयुष्य महत्वाचं आहे. आजच्या कार्यक्रमाला आमची काकी 88 वर्षाची, मावशी 88 वर्ष, आमचे मावशीचे मिस्टर वसंतराव नाईक 94, 92, दोन वाढवले. असे आमच्या या सोहळ्याला आले. सर्व आमचा परिवार आलाय. आमची एक पुतणी आहे मुलीसारखी अंकिता, ती सुद्धा माझ्या शब्दाला पहिल्यांदा आलेली आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो. उभयतांचे सगळ्यांनी आपण पुन्हा एकदा आपलं सगळं भाऊजी, आमचे लक्ष्मीचे मिस्टर भाऊजी सर्व आले. या सर्वांनी माझा जो हा कार्यक्रम द्विगुणित केला त्याबद्दल आभार मानतो. आणि तिला पुन्हा दीर्घायुष्य लाभण्याकरता देवाकडे प्रार्थना करतो. आणि आजचा वाढदिवस हा चांगला साजरा केला त्याबद्दल धन्यवाद. हे बोलून 2 शब्द मी थांबवतो. एखादा उखाणा बोलता उखाणा म्हणजे व्हायला हरकत नाही ना. म्हणजे हे
वहिनीला गिफ्ट होऊ शकतं. बरोबर आहे की नाही? प्रॉम्प्टिंगला बोलत नाही. अतुल तुला काय आठवतं का जुनं? ना आपली जुनी मैत्री आहे ना, प्रसाद उल्हास काय असेल तर प्रॉम्प्टिंग करे उखाणे हे आपल्या त्या काळात नव्हते. हो हो असं काही नाही, असं नव्हतं. नाही आमच्या काळात नव्हते कदाचित. आम्ही खणा व्हायचो. उखाणा कसला तर असं यमक एखादं काही कवितेसारखं प्रमोट करतं. ठीक आहे. माझी भाजी मेथीची, पाठीमागची नकोची आणि मेन्यू माझ्या हवीची. धन्यवाद. थँक्यू 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 थँक्यू. नमस्कार. माझा अमोल बसला आहे, सांभाळून घ्या. भाऊजी आमचे आज मिनल सुहास पट्टी हिचा 25वा वाढदिवस. नाही, ते 25 चालेल, ते तसंच दिसतात. काहीच हरकत नाही. 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिला मी जेव्हापासून बघतोय तेव्हापासून तिच्या तोंडातून हास्य प्रेमपुत्र हास्य आहे. तिला मी कधीच रागावताना ओरडताना कधीच बघितलं नाही. अशीच ती असत नेहमी राहो आणि आणखी 50 वर्ष बोलवतो. तिच्या पुढच्या सगळ्या वाढदिवसाला आपण हजर राहू ही इच्छा करतो आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद भाऊजी. आता पुढील कार्यक्रम आपले दिला. पुढील कार्यक्रमात लास्ट मिनिट फक्त, म्हणजे आता कसं आहे, हे झालं की मग आपण मोकळे ना निवांतपणे. बरोबर की नाही? मीनू वहिनी, आय अंडरस्टँड युअर लिटल इमोशनल बट स्टील व्हॉट आर यू फीलिंग नाव? गोल्डन जुबली. एकदम आवाज शब्दच नाही मला खरंच आहे. म्हणजे मी एकदम अशी बघत सगळे बघत एकदम मला मी बोलू शकत नाही काहीच आहे. खूप असं मला रडायला येते. आनंदाचे अश्रू येतात. हरकत नाही, हरकत नाही. तो कुठे गेला? थँक्यू बोलायचा मेघाचा मुलगा. माझी फुल फॅमिली मला खूप सपोर्ट करते आणि प्रत्येकाने मला प्रत्येक ह्याच्यात म्हणजे इव्हन हिऱ्याताई, रश्मी, मिलिंद तर मला भावासारखं आहे पहिल्यापासून. माझं आणि मिलिंदचं रिलेशन एकदम लहानपणापासून आहे. आणि सुहास तर कधी सुहासने मला म्हणजे मी कधी चिडते, तो सांगत नाहीये मी चिडते, पण तो कधी एवढा हे करत नाही. मला खूप आम्ही दोघं एवढे ऍडजस्टेबल आहेत ना, त्याने प्रत्येक ह्याच्यात मला सपोर्ट, सगळ्या गोष्टी त्याने मला सपोर्ट. एवढा प्रवास आमचा जो आहे 25 वर्षाचा, म्हणजे मला कधी असं जाणवलंच नाही की कधी मला असं काही त्रास झाला असेल. एखादं माझ्याकडनं झाला असेल पण त्याच्याकडनं मला कधी आज नाही, उद्या. आणि सगळे माझ्या वाढदिवसाला आल्याबद्दल थँक्यू. खूप खूप आभारी आहे. अगेन जर जोरदार टाळ्या हरकत नाही. थँक्यू सो मच मीनू वहिनी. मी तुम्हाला जास्त असा त्रास देणार नाही, पण मीनवाईल आता तुम्ही सगळेजण काही फोटोज काही भेटणार असाल. आय होप तुम्ही सगळ्यांनी गिफ्ट आणले असतील. नाही असं आहे का? ठीक आहे, हरकत नाही. ब्लेसिंग्स, आशीर्वाद, नो गिफ्ट. बाकी द्यायचं असेल तर एकट्यात नंतर मीनू वहिनीला गिफ्ट द्यायला काही हरकत नाही. वाढदिवसाला गिफ्ट दिलं पाहिजे जनरली. म्हणजे आता हे कार्यक्रमाला ठीक आहे, म्हणजे हे थोडंसं आता कसं ते माझी नगरसेवक वगैरे असल्यामुळे त्याचा नो गिफ्ट वगैरे ठीक आहे, हरकत नाही. पण मला असं वाटतं जवळच्या माणसाने आपल्या जवळच्या माणसाला नेहमी काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे. सो आज जरी नाही दिलं तरी उद्या परवा हे माझ्या वॉर्डमधले जेवढे जे मतदार असतील त्यांच्याकडून माझी अपेक्षा गिफ्ट म्हणून जे काही तुम्ही आम्हाला देणार आहात ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला मतदान करा. मी निश्चित उभा राहणार आहे. 2025 ची तयारी. 2025 हे सुद्धा राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मोठे सचिव पदावर आहेत. दीप काकडे हा राहुल गांधी यांच्या समोर त्यांनी ते यात्रेमध्ये समाविष्ट झालेला होता, मी बघितलंय. आणि तो कुठल्याही पक्षात कोणी असो, पण येणाऱ्या मतदान त्याच्यात तुम्ही मला भरघोस मतं द्या. म्हणजे जी इथे देणार आहेत ना ती मतं बोगस द्या, भरघोस द्या. हा तेव्हा मला विजयी करण्याचं तुम्ही एक गिफ्ट द्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद. नक्की नक्की. बट तुम्हाला आणि मीनू वहिनी दोघांसाठी हॅपी बर्थडे वन्स अगेन मीनू वहिनी. आणि मला वाटतं तुम्ही आता सगळ्यांनी एक एक करून भेटायला हरकत नाही. मीनू वहिनी, प्रीतम आणि पूजा आणि आमचा पूर्ण बँड पाहिजे.
सुभावे हानिया तेरी होके मरा जिंद जान करा तेरी होके मरा जिंद जान करा हीरिए 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 छेती आ छेती सोने रात ना लंगे आ जावे आजा सोने रात ना लंगे छेती आ छेती सोने रात ना लंगे आ जावे आजा सोने रात ना लंगे जद भी तनु तकदी आवे अखियां भी शुक्र मनावे कोले आ दूर न जावे हानिया पलकां दी करके छावां दिल दे तनु कोल बिठावां तक तक तनु खैरा पावां हानिया तेरी 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 होके मरा जिंद जान करा तेरी होके मरा जिंद जान करा हीरिए 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 बेरंगे थे दिन बेरंगी शामें आई है तुमसे रंगीनियां फीके थे लम्हे जीने आई है तुमसे नमकीनियां बेइरादा रास्तों की बन गए हो मंजिले मुश्किलें हल है तू ही से या तू ही हो मुश्किलें तुम क्या मिले हम ना रहे हम तुम क्या मिले जैसे मेरे दिल में खिले फागुन के मौसम तुम क्या मिले 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 कोरे कागजों की तरह है इश्क बिना जवानियां दर्ज हुई है शायरी में जिनकी है प्रेम कहानियां हम जमाने की निगाहों में कभी गुमनाम थे अपने चर्चे कर रही है अब शहर की महफिलें तुम क्या मिले हम ना रहे हम तुम क्या मिले जैसे मेरे दिल में खिले फागुन के मौसम तुम क्या मिले तुम क्या मिले तुम क्या मिले तुम क्या मिले तुम क्या मिले
कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. रोज बहाणे नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर आतुर झाले, रोज काहूर काहूर नवे, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, धागा धागा रेशमी दुआ. चांद मातला चांद मातला, जीव गुंतला जीव गुंतला. चांद मातला चांद मातला, जीव गुंतला जीव गुंतला. तन मन कोरे अधीर झाले, हुंकर वारे सुखावणारे. चांदण्यातून प्राण सांडला, जीव गुंतला जीव गुंतला. डोह सुखाचे भरून यावे, मोह कुणाचे टिपूर व्हावे. डोह सुखाचे भरून यावे, मोह कुणाचे टिपूर व्हावे. का परापरी देह पेटला, का परापरी देह पेटला. श्वास भारला तीव माझा, देह धुक्याचा सैल मोकळा, जीव गुंतला जीव गुंतला. हो चांद मातला चांद मातला, जीव गुंतला जीव गुंतला. तन मन कोरे अधीर झाले,
नको नको ना रे असा अबोला रे उदास तू का ते मला कळेना रे नको दुरावा तू मिठीत येणार मिठीत घेणार नको नको ना रे असा अबोला रे उदास तू खाते मला कळेना रे नको दुरावा तू मिठीत येणार मिठीत घेणार मनातले सारे नको मनी ठेव असा नको ना रे अनोळखी हो शोध कुठे तुझ्यातल्या तुला जरा सांग रे शोध कुठे तुझ्यातल्या तुला जरा सांग रे नको नको ना रे असा अबोला रे उदास तू खाते मला कळेना रे नको दुरावा तू मिठीत येणार मिठीत घेणार अबोल स्पर्शाने शहारून येऊ क्षणात येऊया विरून ये जाऊ मिठीत त्या लागेल का मला तुझा थांगरे मिठीत त्या लागेल का मला तुझा थांगरे नको नको ना रे असा बोला रे उदास तू खाते मला कळेना रे नको दुरावा तू मिठीत येणार मिठीत घेणार ना 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 सुने सुने ओठांचे बोल सारे सुने सुन्या डोळ्यांनी बोलना सुने सुने ओठांचे बोल सारे सुने सुन्या डोळ्यांनी बोलना रूठ ना तू भूल ना तू ऐक वेड्या माझ्या मनात तू रूठ ना तू भूल ना तू ऐक वेड्या माझ्या मनात तू सुने सुने ओठांचे बोल सारे सुने सुन्या डोळ्यांनी बोलना सुने सुने ओठांचे बोल सारे सुने सुन्या डोळ्यांनी बोलना यूं तो होती है गलती अब मान जा लागे गुमसुम क्यों समा तू बोलना
आणि प्लीज हा शम्मी कपूर जरा मागे वा आणि सगळ्या हेल्थांना पुढे येऊ द्या. ओके आमची हेल्थ आहे दोस्तों जिंदगी हंसी है मगर सिर्फ उनके लिए जिन्होंने प्यार किया है क्योंकि सिर्फ प्यार
आणि या पद्धतीने आमचे लाडके कलाकार म्हणजे लाडके कलाकार म्हणण्यापेक्षा माझा भाऊच म्हणतो मी दीप टाकळे कोणालाही कोणाचा कार्यक्रम करत असेल निश्चितपणे ज्या कार्यक्रमाची उत्स्फूर्तता किंवा तुम्हाला आनंद घेण्याकरता एक नंबरचा कलाकार असं म्हणणार भाऊ आहे मला दीप हा लहान भाऊ आहे आमच्या सर्व कार्यक्रमाची शोभा त्याच्याशिवाय अपूर्ण राहिलेली आहे पण त्यांनी ती पूर्ण केलेली आहे त्याच्याबद्दल आणि मी धन्यवाद मानतो तुमच्या सर्व कलाकारांच्या सगळ्यांचा उत्कृष्ट आवाज तुम्ही आमचे कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा तुम्हाला लवकरच आम्ही भेटू अशी आमची इच्छा धन्यवाद म्हणजे दादाने मला आपुलकीने सांगितलं खरं तर रत्नी कुटुंबियांसोबत काम करताना खूप मजा येते पण म्हणजे सगळे कलाकार आहेत मी स्वतः स्टेजवरती हल्ली खूप कमी असतो कारण दादाच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पण राजकारणात आलेलो आहोत पण आज जवळजवळ वर्ष 2 वर्षानंतर मी कोणाच्या तरी घरातला कार्यक्रम होस्ट करतोय फक्त वहिनी तुमच्यासाठी आणि दादासाठी थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी थँक्यू मगाशी सांगितलं राहुल गांधी सोबत यांनी यात्रा केलेली आहे पायी आज नाही मतदान नको आहे परंतु अशा त्याचे व्यक्तिमत्व किंवा त्याचं वैचारिक तुम्ही कधी त्याला फोन करून बघा एवढा सुंदर वक्ता एवढा सुंदर विचार देणारा माझा छोटा भाऊ आहे मला आनंद आहे आणि त्यांनी आजची कार्यक्रम चांगला केली आणि आता सांगता झालेली आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र कोणी अजून जेवायचं बाकी असेल सगळ्यांनी जेवून घ्या प्लीज 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 थँक्यू सो मच